आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। पुणे, पिंपरीमध्ये भाजप, राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार। विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती। रवींद्र चव्हाणांनी घेतली अमित शहांची भेट। दिल्लीमध्ये रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची भेट। अमित शहांसोबत संघटनात्मक चर्चा। उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनाला हजर राहणार। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात विधानसभा अध्यक्षांशी चर्चा करण्याची शक्यता। राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही ठाकरे भेटणार। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार। तेजवानीला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर अजून एफआयआर का दाखल नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। दोषींवर कारवाई होणारच, हायकोर्टाला कारवाईची माहिती दिली जाणार। ठाकरे बंधू पुन्हा एकदा सहकुटुंब एकत्र। अमित ठाकरेंचे मेहुणे राहुल बोरुडेंच्या रिसेप्शनला हजेरी। ठाकरे कुटुंबाचं फोटो सेशन। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर राहणार। 2022 मधल्या सभे प्रकरणातली सुनावणी। पडख्याजवळच्या बोरिवली गावात ईडी आणि एटीएसचे छापे। दहशतवादी कृत्याच्या संशयातून कारवाई। मध्यरात्रीपासून ईडी एटीएसकडून छापेमारी। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट। अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांपर्यंत घसरला। निफाडमध्ये सर्वात कमी 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणि चांदीला नवी झळाळी। दिवसभरात 11,500 रुपयांच्या वाढीसह चांदीचा दर प्रति किलो 1,92,000 वर्षभरात दरात तब्बल 1,02,000 वाढ।